तर हॅलो सगळ्यांना, शुभ सकाळ. कशा आहात सगळे? मी मस्त आहे, तुम्ही पण मस्तच असाल आणि आपापल्या कामात व्यस्त असाल. तर आज सकाळ सकाळी बघा, मला लॉंग व्हिडिओ बनवायचे होत नाहीत, त्यामुळे वॉच टाईम पण वाढत नाही. आणि मला असं कुणीतरी सांगितलंय की वॉच टाईम वाढवायसाठी लॉंग व्हिडिओ किंवा लाईव्ह शिवाय पर्याय नाही. तर माझ्या नवऱ्याला चोरून मी व्हिडिओ बनवते, कारण त्यांना आवडत नाही. मग त्यामुळं कसं आहे की लाईव्हचा तर प्रश्नच येत नाही, लाईव्हवरती बोललेलं त्यांना आवडत नाही. तरी पण मी कधी कधी कोणी नसताना लाईव्ह घेते. सगळ्यांनी लाईव्ह माझी बघत चला, शेअर करा जास्तीत जास्त आणि सपोर्ट करा प्लीज. मला खूप गरज आहे तुमच्या सपोर्टची. बघा, माझं असंच घर पडलेलं आहे, ते काहीतरी होईल. आणि दुसरं म्हणजे आम्ही जरा म्हणजे कर्ज वगैरे झालं आहे आमच्यावर. दवाखाना आहे ते असते ना मागं, त्यामुळं कर्ज झालं आहे. त्यामुळं घर पण असंच राहिलं आहे. मग ह्यातनं काहीतरी पैसे मिळाले तर स्वतःच काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं माझं विचार चालू आहे. तर माझ्या नवऱ्याला ते काय पटत नाही. ते म्हणतात कामाला जा, पण कामाला जाऊन किती पैसे मिळणार आहेत? असे इतके पैसे थोडीच मिळणार आहेत की बाबा आपण काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करून. माझा विचार असा आहे की आपण काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं. तर होतंय असं काय होतंय की सकाळ सकाळी कामं खूप असतात, व्हिडिओ बनवायला वेळ नसते. आता जरा आवरलं, म्हटलं आधी व्हिडिओ बनवूया. आणि मग माझा हा ओरिजिनल फेस आहे. सगळ्यांना वाटते मी खूप सुंदर आहे, म्हणजे तुम्ही खूप सुंदर दिसता, असं काय नसते. नॉर्मल सगळ्यांबरोबर आहे. आणि जे व्हिडिओ नाही का फिल्टरचे असतात, त्याच्यामुळं ते थोडं सुंदर वाटते. आणि सकाळ सकाळी बघा कामं चालल्यात माझी. आता चपात्या लाटते. पट्टी कुकर लावलाय, कुकरला डाळ भात लावले आणि चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. चपात्या झाल्या की मेथीची भाजी बनवणार आहे आज मी. तर इथून थोडंसं व्यवस्थित येते बघा. तर कशा आहात सगळे? तुम्ही मस्तच असाल, मी पण मस्तच आहे. आणि प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा माझ्या व्हिडिओना. इथं राहिलं तर हे होते का बघते व्यवस्थित. उजेड तर कुठेतरी येते, नाही क्लिअर येत नाही. क्लिअर यायला पाहिजे ना चित्र. तर आता चपात्या करत करत तुमच्याबरोबर बोलते. तर कसं असतं माहिती काय, जगताना आपल्या मर्जीनं आपण म्हणजे सगळं आपल्या मर्जीप्रमाणे घडेल असं काहीच नसते. आता तुम्हाला मी माझी लव्ह स्टोरी जर सांगायला सुरुवात केली तर आधी आम्ही दोघं एका कॉलेजमध्ये होतो. तरी निम्मी निम्मी मी लव्ह स्टोरी सांगितलेली. माझे सगळे व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेल नक्की लव्ह स्टोरी माझी. तर आम्ही एका कॉलेजमध्ये शिकत होतो. म्हणजे मी किती त्यावेळी 1 वर्ष आम्ही एकत्र म्हणजे घालवले. एकच मिनिट, मला ॲडजस्ट करायला कॅमेरा. आता दिसतंय काय? कुठनं तर उजेड पडतोय माझ्या तोंडावरतीच. इथून पडतोय. तर तो काळ अगदी वेगळा होता. त्यावेळी काय एवढं म्हणजे पैसे वगैरे, आजकाल कसं मुलांची लय अपेक्षा असते ती की मुलींच्या शक्यतो अपेक्षा असते त्या. आजकाल मुलं काय कसली पण असू दे, फक्त बायको मिळू दे ह्या मताचे झालेत. आणि त्यांच्या घरचे पण, कारण परिस्थिती तशीच झाली. मुली अजिबात लग्न करून घ्यायला तयार नाहीत. आणि ज्या तयार म्हणजे कसं असतं, कसं होतंय, जे प्रेम केलं तर मग ते काही बघत नाहीत. प्रेमात काय कसला पण चालतोय मुलींना. पण अरेंज मॅरेज करायचं म्हटलं तर मुलींना खूप जास्त अपेक्षा वाढल्यात. अपेक्षा म्हणजे काय ते बोलायला नको, म्हणजे त्यांच्या अपेक्षा आवाढव्य आहेत. त्यामुळं मुलांची बिना लग्नाच्या मुलांची संख्या वाढलेली आहे. तर मला वाटते कॅमेरा नाही सरळ. माझा पाय दिसतोय वरती, पोटमाळ्यावर एक पाय आणून ठेवलाय बघा. पोटमाळ्यावर एक पाय ठेवलाय शिल्लक, कारण
अचानक ह्या पायाला काय झालं तर तो पाय वापरते मी. मग तर मुलींच्या अपेक्षा खूप असते त्या. मला काय वाटतंय, मुलींच्या अपेक्षा असण्यापेक्षा आजकाल मुलींच्या, खरंच काय कॅमेरा, मुलींपेक्षा काय झालं माहिती काय, मुलींच्या आया ज्या आहेत का नाही, त्या मुलींच्या आयांची अपेक्षा वेगळी आहे. त्यांना काय वाटतंय, जे आपण भोगलंय ते आपल्या मुलींनी भोगू नये. त्यांचं योग्यच आहे, मी म्हणत नाही की त्या चुकीचं आहेत, बरोबर आहे. मला मला पण असंच वाटेल की माझी मुलगी आहे तर माझ्या वाट्याला जे दुःख आलंय ते माझ्या मुलगीच्या वाट्याला येऊ नये. व्यवस्थित म्हणजे तिचं सगळं व्यवस्थित असावं, घरदार, माणसं, सासू सासरे सगळेच चांगले असावेत. आता आम्ही एवढा संघर्ष केलाय. आमचं त्यावेळी कसं होतं, आम्ही लव्ह मॅरेज केलं, माती खाल्ली आणि हे सगळं पुढं असं वाढून ठेवलं. या इतका संघर्ष करायला गेला असं काय स्वप्नात पण वाटलं नव्हतं, आणि वाटलं असतं तर आम्ही केलंच नसतं. काय म्हणतात ते, सुखाचा जीव दुःखात घालायला कोण खुळं नसते. तर हे सगळं असं होतंय. मग आपण जे केलंय ते आपल्या मुलांनी करू नये असं वाटणं साहजिक आहे. मला ते मान्यच आहे, सगळ्यांना कुणालाही तसंच वाटेल. माझी मुलगी असती तर मी पण तेच विचार केला असता. पण कसं झालंय माहिती काय, काय काय चुकीच्या गोष्टींना पण तुम्ही खतपाणी घालू नका ना. हां, एखादा मुलगा जर चांगला आहे, व्यसन नाही, काय नाही, पण तुमच्या आवाढव्य मागण्या बघून त्यांची लग्नच होत नाहीत. जरा कुठं तर ॲडजस्टमेंट केली पाहिजे ना. शेवटी कसं आहे माहिती आहे काय, माणूस म्हणजे प्रत्येक एखादा माणूस सगळ्या बाजूनी परफेक्ट आहे कसं शक्य आहे. नाहीतर त्याचे आई वडील नको आहेत. अरे त्यांना पण समजून घ्या, आधी सगळ्या बोलून विचार करून त्यांच्याशी बोला. असं काय त्यांचे आई वडील म्हणजे काय ते काय म्हणतात, आता आजकाल लोकांना काय वाटायला लागले ते नसतात का, आपण एखाद्या वाघाला घाबरतोय तसं ते पुरी त्याच्या आई वडिलाला घाबरायला लागलेत. म्हणजे असं नाहीत घाबरायला लागले, त्यांना नकोच आहेत आई वडील, नकोच आहेत, त्यांची जबाबदारी नको आहे. मग त्यांनी कुठं जायचं, हा प्रश्न आहे की नाही सांगा. हां, मुलींना वाटते की आम्ही त्यांना सांभाळतो. अरे तुम्ही सांभाळणार त्यांना, बरोबर आहे, मग तुमचे सासू सासऱ्यांना का नाही सांभाळणार. आई वडिलांना तुमच्या सांभाळायला तुम्ही तयार आहे, त्यांची जबाबदारी घेतली तर तुम्हाला असं वाटतंय की आम्ही खूप छान सांभाळू. अरे तेच काम तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांना सांभाळून दाखवा. आधीच्या बायका, आमची जी पिढी होती ना त्याच्या पण आधीच्या, म्हणजे माझ्या आईची पिढी होती ना, सासू सासरे सगळे म्हणजे असं हे नव्हतं. त्यावेळी सासवांचं वर्चस्व होतं आमच्या वेळेस, आणि आमच्या आधी पण. आमच्या वेळेस पण तसंच होतं आणि आमच्या आधी पण तसंच होतं. माझी आई होती ना, माझी आई जेव्हा घरात लग्न होऊन आली त्यानंतर माझ्या आईची सासू म्हणजे माझी आजी कशालाही धक्का लावत नव्हती. तिला बसलेल्या जागेला चहा पाणी जेवण सगळं द्यावं लागायचं. आणि आज माझ्या आईची परिस्थिती वेगळी आहे, ती अजून सुद्धा काम करते. म्हणजे का बदल झाला हा, मग माझ्या आईला असं वाटतंय की मी माझ्या सासूसाठी एवढं केलं, मी माझ्या सासूला सगळं हातात दिलं, तर माझ्या सुनेनं पण द्यावं. पण वेळ बदलली, काळ बदलला, माणसं बदलली, त्यामुळं आजकालच्या सुना त्याच पहिल्या राहिल्या नाहीत. ते तुम्ही केलं, तुमच्या जमान्यात तुम्ही केलं तुमच्या सासूचं, पण आता तुमच्या सुना करतील असं अजिबात नाही. मी माझ्या आईला हेच सांगते, मी कधीही भाऊजाच्या म्हणजे विरोधात कधीच बोलत नाही. आणि का बोलायचं, ती पण आता दुसऱ्याच्या घरातनं आल्या म्हटल्यानंतर तिच्या पण काहीतरी अपेक्षा आहे, ती त्याला पाहिजे तसं जगू दे. कसं असतंय ना, काय म्हणतात त्याला, वेळ हे बदल हा काळाची गरज आहे. बदल हा काळाची गरज आहे, पण तो बदल चांगला असेल तर खूपच आनंद आहे. आणि तो बदल म्हणजे कुठल्या काहीतरी वाईट गोष्टींना खतपाणी घालणार असेल तर मात्र मन खूप दुखावलं जाते. सगळं म्हणजे आधीची परिस्थिती बघितली ना आणि आत्ताच्या सुना बघितल्या ना, खूप जास्त कुठंतरी हर्ट होते. पण कधी कधी वाटतंय
काय हे म्हणजे जगात हे असं चालूच आहे ना. प्रत्येकाने आपलं कर्म करायचं असेल, आमचं काहीतरी कर्म. माझ्या आईला असेल आता सासूची पण सेवा केली, आता सुनाची पण करावी लागते. असेल काहीतरी तिच्या पण कर्मात लिहिलेलं. तर सगळ्यांनी ना व्हिडिओला भरभरून प्रेम द्या. व्हिडिओ शेअर करा, आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. सगळ्यांनी सबस्क्राईब करा.